सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. अभि अभि काय काय झालं सांग ना. हं? काय झालं? काय झालं? तुझ्या ऑफिस मधनं फोन आला होता. काय काय त्यांनी मला सांगितलं की तुझ्या दोन काय कमॉन. तुझ्या ज्या 2 मीटिंग्स आहेत त्या कॅन्सल झाल्या. सो यू आर फ्री टुडे. काय हा बालिशपणा. एनिवे मीटिंग कॅन्सल झालं तरी मला ऑफिसमध्ये जावं लागेल. आता कशाला ऑफिसमध्ये जायला लागेल? दोन्ही मीटिंग्स कॅन्सल झाल्यात. आता कशाला ऑफिसमध्ये जायचं? जिथे बारीक सारीक काम असतील ती उद्या कर. आता मी घरात बसून काय करू मला. अरे पण तू घरात बसूच नकोस ना. मी कुठे म्हणते तुला घरात बस म्हणून. चल ना मस्त लॉंग ड्राईव्ह वर जाऊ. किती मस्त हवा पडली आज. माझा इतका छान मूड आहे आणि तुला सुट्टी मिळाली ती पण अचानक. चल ना प्लीज. लॉंग ड्राईव्ह आत्ता उन्हात. मग त्याला काय झालं? किती दिवसात आपण कुठेही बाहेर गेलो नाही आणि रात्री बाहेर जेवूनच परत येऊ. मी किती दिवसात बाहेरचं काही सुद्धा खाल्लं नाहीये. चल ना जाऊया. आणि कपडे हे नको घालू. आजचा दिवस जाऊ उद्या नंतर कधीतरी जाऊ नका. नाही नंतर नाही. आजच जायचंय. कोणत्याही परिस्थितीत आजच जायचं. आणि कपडे चेंज करणार. वाय व्हॉट्स रॉंग इन दिस नाउ. इट्स नथिंग रॉंग पण हे एकदम ऑफिसचे कपडे वाटतात. मी सांगते काय घालायचं. माय चॉईस. ओके 2 सेकंड्स. अभि लिसन. अभि काय करायचं आता. सोनालिकाला संध्याकाळी भेटायचं कमिट केलंय. आता त्याचं काय. तिला काय सांगणार मी. हॅलो हॅलो मैथिली. हां रुक्मिणी बोल. आत्ताच आले मी. अगं तू इथे अजून थांबली असतीस ना तर लई गोंधळ झाला असता बघ. सौरभ दादा लई चिडलेत. हे बघ मैथिली तू आता पुन्हा इकडे येऊ नकोस. बरं ठीक आहे. नाही येणार. हाँ ठीक है मी येतो. आम्ही आल्यानंतर कामाचं बघू आपण. ओके. नेरुरकर थांबा जरा. अरे काका तुम्ही. बोला बोला. नाही काय आहे असं कळलं की तुमचं लग्न ठरलंय. सोसायटीमध्ये न्यूज आहे. हो म्हणजे नाही एवढं काय अगदी थांबून जायची गरज नाहीये. मी काय जाब विचारणार नाही का बोलवलं नाहीत म्हणून. असं होणारच अहो. लग्नाच्या गडबडीमध्ये 2-4 नावं इकडे तिकडे होतातच. हो ना. मी जरा घाईत आहे. मी निघू. लग्नाबद्दल हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. हो थँक्स. अहो आत्ताच लग्न झालंय ना. आता कसली कामं करत बसलात तुम्ही. एकटेपणाचं दुःख तुम्ही खूप दिवस सहन केलंय. सगळं स्वतःच्या बळावरती तुम्ही हे उभं केलंय आणि हे तर आता
उपभोग घ्यायचे दिवस आहेत तुमचे. साऱ्या सोसायटीमध्ये तुमच्याबद्दल खूप कौतुक आहे हो. हल्ली अशी माणसं क्वचितच मिळतात. म्हणून आपल्याला वडिलकीच्या हक्काने सांगतो, या क्षणाचा आनंद घ्या तुम्ही. सगळ्याच पातळ्यावरती तुम्ही कष्ट उपसलेत. आता तुम्ही जरा विसावा घ्या. तुम्ही एकट्याने कितीही मिळवलं तरी हक्काचा माणूस मिळाला की जीवनाला खरा अर्थ येतो. अहो शेवटी त्यातलं सुख काही वेगळंच असतं. कुठे येतो तुमच्या मिसेस? देवी, हे बघ तुझ्यासाठी आले. काय आहे ग? अगं इरावती मॅडमने एका चळवळीची माहिती पुस्तिका पाठवली. तू पण भाग घेणार आहेस की काय या चळवळीत? बघू ग, त्यांची इच्छा आहे म्हणून त्यांनी सगळी माहिती पाठवली. बर, बघू. पण माहित आहे ग्रेट आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काहीतरी वेगळं करावं असं मला सारखं वाटतंय. माहित आहे किती नीटनेटक्या आहेत माहितीये. नाही तर काही बायका कसं समाजसेवा करायची आहे ना, मग कसंही घराबाहेर पडा. त्यांच्याकडून असं अजिबात होणार नाही. अगं असते एकेकाला आवड असं नीटनेटकेपणानं राहण्याची. आणि खरं सांगू का, असंच राहावं माणसानं. समोरच्याला कसं असं प्रसन्न वाटलं पाहिजे आपल्याकडे बघून. माई, मला त्यांच्यासोबत काहीतरी भरीव कार्य करायचंय. ते माझ्या आयुष्यात आलं आणि आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालंय ग. देवी, मला या सगळ्यापेक्षा खरंच एका वेगळ्या गोष्टीचा आनंद झालाय. तुझा आनंद, उत्साह बरेच दिवसात पाहिला नाही. सौरभच्या प्रकरणापासून ना असं वाटलं नव्हतं. तो उत्साह, आनंद परत दिसेल म्हणून खरंच काळजी वाटत होती ग. मी त्या सगळ्या गोष्टी कधीच मागे ठेवून आले. अवंतिकाचं नशीब सौरभशीच बांधलेलं असावं. विधिलिखितच जर काही असेल तर त्याला कोण काय करणार. बाबा, तुमच्या कादंबरीवरती पिक्चर होऊ शकतो. काय बाबा, काय म्हणणं तुमचं? ऑफकोर्स. बाबा बघा, सगळ्यांचं हेच म्हणणं. मला मान्य आहे, पण मी ती गोष्ट कधी त्यावर सिनेमा वगैरे होईल या उद्देशाने लिहिलीच नव्हती. त्यामुळे मला ती अजूनही कादंबरीच्या फॉर्ममध्येच बरी वाटते. तुम्ही जरा विचार करून बघा ना, म्हणजे ही कादंबरी पडद्यावरती कशी व्हिज्युअलाइज होईल. ते तुमचं काम आहे रे बाबा. आपला त्या सिनेमा आणि त्याच्या व्हिज्युअलायझेशनच्या तंत्राशी काहीही संबंध नाही. आपण आपल्या डोक्यात विचार आला की पांढऱ्यावर काळं करणारी माणसं. त्या इस्टमन कलर टेक्नॉलॉजीशी माझा काहीही संबंध नाही. बाबा, तुम्हाला तसं वाटतंय. जस्ट मेंटल ब्लॉक. बाबा, तुम्ही तरी सांगा ना त्यांना. खरंय. हे बघ अरविंद, हा जो काय मानसिक धोंडा आहे ना बरोबर घेतलेला तो तुझ्या लेखाला खरंच दूर करून दाखव. आणि तुला असं वाटत नाही का, प्रत्येक माध्यमाची म्हणून काही परिभाषा असते, तुला ती लिहिता येईल. बाबा, तुम्ही जरा प्रयत्न करून बघा ना. खरंच अगदी खरंय. सलील म्हणतो ते खरंय. तुम्ही प्रयत्न करा ना दीक्षित, तुम्ही नक्की लिहू शकाल. मनात योजलेल्या सगळ्या गोष्टी जर मला करता आल्या असत्या तर आयुष्याची अशी चित्रकथा होच दिली नसती मी. मला खूप भीती वाटते. अरे इकडे इकडे, एखादं वाईट स्वप्न बघितलंस का? हो डॅड, खूप भयानक होतं. असं सगळीकडे अंधार आणि अशी खूप झाडं होती आणि मी सगळीकडे धावत होते, तुला शोधत होते. रात्री पिक्चर्स बघू नको असं सांगून देखील बघतेस ना, म्हणून असं होतं. डॅड, अशा वेळेला असं वाटतं की आपली आई आपल्या जवळ असावी, तिच्या कुशीत शिरून गाढ झोपून जावं. डॅड, मला माझी आई कधी मिळणार? अवंतिका आंटी कधी बरी होणार डॅड? जर तुझ्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असतं तर
तुझ्यासारखं मला पण वाटतंय. मी पण अवंतिका लवकर कधी बरी होईल याची वाट बघतोय. आई आई बाहेर ये लवकर. आणते रे बाबा चहा. हे बघ, हे वाच. बाबांच्या कादंबरीवरती चित्रपट बनतोय याची बातमी आली आहे. अगो बाई, इतक्यात बातमी आली सुद्धा. कमाल आहे बाई. हॅलो, हो बोलतोय, प्राध्यापक दीक्षित बोलतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. काय लोक पण उत्साही असतात ना, बातमी वाचून लगेच फोन. बाबा तुम्ही तर सेलिब्रिटी झाला. चल बाई, ही बातमी मी आधी देवापुढे ठेवून येते. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. हो तुम्हाला कळवीन ना. रेडी? सौरभ, असं काय बघतोयस काहीतरी नवीन बघितल्यासारखा? हे बरं आहे तुझं. मला वाटलं होतं एवढी मी तुझी आवडती साडी नेसली आहे, तू दिलेली मुद्दामून, तर काहीतरी म्हणशील मला चांगली दिसतेय वगैरे, पण तुझं आपलं काहीतरी. सौरभ, मला एक समजत नाहीये, 2 वर्ष कोमामध्ये मी होते का तू? असं नाही म्हणजे तूच काहीतरी वेगळं वागायला लागलाय. मला तर वाटतंय समथिंग इज रॉंग विथ यू. आपल्या बायकोची तारीफ करायची असते हे पण आठवत नाहीये तुला का? आता मी तुला सुंदर वाटत नाही? खरं तर तुला पाहून मी आवाज झालो. काय बोलावं तेच सुचेना, शब्दच सापडत नव्हते. खरंच अगदी पूर्वीसारखी सुंदर दिसतेस. इनफॅक्ट पूर्वीपेक्षा जास्त. पण सौरभ, तू मात्र जाम म्हातारा झालास. बघ ना, इकडचे केस पांढरे झाले, म्हातारा झालास तू. आपलीच कृपा. सौरभ, गेल्या 2 वर्षात तुला माझ्यामुळे खूप सहन करायला लागला ना. खूप सोचलंस तू. काहीतरीच काय बोलतेस? नाही, खरंच. पण या सगळ्या आजारपणाच्या काळात आपण एकमेकांच्या खूप जवळ आलो. हो ना? आता फोन बिल काही नाही. किती वेळा वाजतोय हा? हॅलो, आहेत ना. आपण कोण? 1 सेकंड हा. तीच ती तुझी ऑफिस मधली सोनाली का? अजिबात जायचं नाही आता ऑफिस मध्ये. ओके, मी प्रॉमिस. तू हो पुढे. हॅलो, हा सोनालिका बोल, कशी आहेस? जरा महत्वाच्या कामात फसलो होतो जरा.
ॲक्च्युली सोनाली द सीन इज मला एक अर्जंट मीटिंग आली आहे, मला जायला लागेल. सम अदर डे प्लीज. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड सोनालिका. कोण? हां हॅलो. हां हॅलो. मला 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 निघायला लागेल. मी करतो नंतर. हां ओके बाय बाय. हॅलो. हॅलो उर्मिला बोलतीये. कसा आहेस तू? इथे पुण्याला मी निघून आले खरी, पण माझं मनच लागत नाहीये. आई कशा आहेत? हो आई सावरली आता. मीही प्रयत्न करतोय. उर्मिला ते म्हणतात ना, एम्प्टी माइंड डेव्हिल्स डेन, तसं काहीतरी झालंय. मनामध्ये चांगले विचार येतच नाही आहेत. काय झालं असेल, माझं काय चुकलं असेल, हाच विचार मी करतोय सतत. शैलेश, हा असा विचार तू आणखीन किती दिवस करत राहणार आहेस? हे बघ, परिस्थिती ऍक्सेप्ट करून तुला पुढे जगायलाच हवं. दुसरा कुठलाही पर्याय नाहीये तुझ्याकडे. उर्मिला, तुझं म्हणणं पटतंय मला. तू इथून गेल्यानंतर मी चिकार विचार केला. मी जर इथे मुंबईत राहिलो तर प्राजक्ताच्या दुःखातून बाहेर पडू शकणार नाही. म्हणून मी असं ठरवलंय की हा इकडचा बिझनेस वाइंड अप करायचा, सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यावरती पुण्याला शिफ्ट करायचं. अरे वा, चांगला विचार आहे हा. ह्याच्यावरती नक्की विचार कर आणि पुण्याला शिफ्ट हो. कारण इथे आम्ही आहोत, आपला अख्खा ग्रुप आहे, सगळेजण असतील इथे. आणि शुभमलाही खूप आनंद होईल. शैलेश, मी फोन करते मग तुला. हां, आणि मी सलीलला पण सांगते तू पुण्याला शिफ्ट होतोयस ते. ओके, विचार करते आपण. बाय, टेक केअर. ओके बाय. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमं सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जहि. हे देवा, या घरानं फार दुःख पाहिलं. शशांकच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुलू दे. अवंतिका सून म्हणून या घरात आली तर माझ्या जुईला आई मिळेल, आणि या घराला हरवलेलं घर पण. माई, काय करतेस? अगं, पोथी वाचत होते. आज व्रत आहे ना माझं. व्रत म्हणजे देवीची पूजा केली आणि ही पोथी वाचली. म्हणजे काय होतं ग? तू फार प्रश्न विचारतेस ग. ते जाऊ दे ग, काय होतं सांग ना त्याच्यामुळे. व्रतामुळे ना आपल्या मनातल्या भावना देवाला पटकन समजतात. माई, मग मला पण एखादा व्रत दे ना. तुला ग कशाला व्रत? माई, मला मातृव्रत देशील? माई सांग ना, असतो का ग असा व्रत? प्लीज. नमस्कार मॅडम, मी बोलतो. नेरुरकरांच्या घरात एंट्री तर मिळाली,
इनफॅक्ट आता देवयानी आणि सिद्धार्थचा विश्वास संपादन करण्यासाठी जरा फिल्डिंगही लावतोय. नाही, तसा मला काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. आता फक्त शशांकच्या मनातलं किलमिश दूर करणं हेच एक महत्वाचं काम राहिलं. हां, आणि ते जरा अवघड वाटतं. हां, नाही, तुम्ही काही काळजी करू नका. आय विल टेक केअर. या, ओके.